नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये आपल्याला 12 नंबरचा प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे। जो रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिला आहे तो धनंजय लायब्ररीचा दिला आहे आणि रिसिप्ट पेमेंट अकाउंटची तारीख आहे 31/3/2020। तर जे वर्ष 31/3/2020 ला संपतंय ते स्टार्ट झालं असेल 1/4/2019, म्हणून करंट इयर जे आहे ते 19-20 आहे। त्याच्या आधीचं लास्ट इयर 2018-19 आणि नेक्स्ट इयर होईल 2020-21। या प्रॉब्लेम मध्ये वर्षाची स्टार्टिंग जे होते 1/4/2019 ला, तर 1/4/2019 चा कॅपिटल फंड आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कुठेच दिलेला नाहीये, म्हणून तो शोधून काढण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट मध्ये ओपनिंग बॅलन्स शीट तयार करावी लागेल। सुरुवातीला ओळींचं मेजरमेंट बघा। इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचा आहे 20 ओळींचा 31/3/2020 चा। बॅलन्स शीट बनवायची आहे 20 ओळींची 31/3/2020 ची आणि कॅपिटल फंड शोधून काढण्यासाठी 1/4/2019 ची म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची आहे 6 ते 7 ओळींची। सुरुवातीला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट साइड पासून सुरुवात करू। रिसिप्ट साइडला दिला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाउन। ही चालू वर्षाची कॅश आहे स्टार्टिंगची। ही कॅश गेल्या वर्षी एंडिंगला असेल। कॅश ही ॲसेट असते, म्हणून गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटला ॲसेट साइडला भरलेत कॅश 5000। पुढे दिले ॲडमिशन फी। ॲडजस्टमेंट नंबर आहे 4। ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण ॲडमिशन फी इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला लिहिली आहे इनरला 4500 आणि ॲडजस्टमेंट नंबर 4 मध्ये सांगितलेलं आहे 50% ॲडमिशन फीज शुड बी कॅपिटलाइज। 50% रक्कम भांडवलात टाकायची आहे, म्हणून 4500 च्या 50% जे काढले आहेत 2250 ते मायनस केले आहेत लेस 50% कॅपिटलायझेशन, तेव्हा बाहेरच्या कॉलमला रक्कम आली आहे 2250 आणि कॅपिटलायझेशन म्हणजे भांडवलीकरण केलेली रक्कम जी आहे 2250 ती चालू वर्षाच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची आहे प्लस ॲडमिशन फीज 2250। पुढे दिले सबस्क्रिप्शन। सबस्क्रिप्शन वर ॲडजस्टमेंट नंबर आहे 2, म्हणून सबस्क्रिप्शन सुरुवातीला इन्कम साइडला ठेवला आहे बाय सबस्क्रिप्शन 20000। ॲडजस्टमेंट नंबर 2 नुसार सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ॲडव्हान्स अमाउंटेड टू ₹500। रिसीव्ड इन ॲडव्हान्स याचा अर्थ होतो पुढच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी काही सभासदांनी आपल्याला या वर्षी अगोदरच दिली आहे, त्याला म्हणतो आपण प्री रिसीव्ड। मग प्री रिसीव्ड म्हणजे आपण लेस करणार, म्हणून 20000तून लेस प्री रिसीव्ड 500, तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले आहेत 19500 आणि उत्पन्न जर आधीच मिळालेलं असेल तर त्या बदल्यात आपण काहीतरी करणं किंवा देणं बाकी लागतो, म्हणून चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला ठेवला आहे प्री रिसीव्ड सबस्क्रिप्शन 500। पुढे म्हटलंय लेक्चर हॉल हायर चार्जेस। ही जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीचा मोठा हॉल असेल, तो हॉल कुठल्या तरी लेक्चरचं आयोजन करण्याकरता भाड्याने दिला असेल, त्याचं भाडं मिळालं आहे 4200। भाडं मिळालं म्हणजे इन्कम झालं, म्हणून इन्कम साइडला ठेवला आहे बाय लेक्चर हॉल हायर चार्जेस 4200। मिसलेनियस इन्कम याचा अर्थ किरकोळ उत्पन्न, हे पण ठेवलं आहे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला डायरेक्ट बाहेरच्या कॉलम मध्ये। पुढे म्हटलंय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीवरचं व्याज हे आहे इन्कम। ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला ठेवला आहे आपण इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इनरला ठेवले आहेत 900। त्याच्यावर बघा ॲडजस्टमेंट नंबर आहे 7। 7 नंबर ॲडजस्टमेंटला असं म्हटलं आहे द इन्व्हेस्टमेंट वेअर परचेस्ड ऑन 1/4/2019 and they carry interest at 20% PA.
20% दराने इन्व्हेस्टमेंटची खरेदी केली आहे। ही खरेदी केलेली इन्व्हेस्टमेंट आपल्याला पेमेंट साइडला पण दिसते बघा 6000 इन्व्हेस्टमेंटची खरेदी केली आहे, याचा अर्थ आपण 6000ची गुंतवणूक कुठल्या तरी संस्थेमध्ये केली आहे आणि 7व्या ॲडजस्टमेंट नुसार ती इन्व्हेस्टमेंटची तारीख दिली आहे 1/4/2019। इन्व्हेस्टमेंट ही ॲसेट आहे म्हणून सुरुवातीला पेमेंट साइडला जी इन्व्हेस्टमेंट दिली आहे ती चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला ॲसेटला लिहिला आहे 20% इन्व्हेस्टमेंट 6000 आणि ही इन्व्हेस्टमेंट 1/4/2019 ला खरेदी केली आहे 20%नी। मग 6000वर 20%नी पूर्ण वर्षाचं व्याज होत आहे 1200। या 1200 पैकी रिसिप्ट साइडला आपल्याला व्याज मिळालेले दिसते 900। मग 1200 पैकी 900 व्याज जर मिळालेला असेल तर 300 रुपये व्याज आणखी येणं बाकी आहे, म्हणून इन्कम साइडला अगोदर लिहिलेल्या 900 रुपयांमध्ये अधिक आउटस्टँडिंग 300, तेव्हा बाहेरच्या कॉलमला तुम्हाला व्याज दिसेल 1200 आणि हे 300 चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला ॲसेट साइडला जे आपण इन्व्हेस्टमेंट लिहिली आहे 6000 त्याच्यामध्ये ॲड केलंय अधिक आउटस्टँडिंग इंटरेस्ट 300, तेव्हा बाहेरच्या कॉलमला 6300। पुढे पेमेंट साइडला बघा सॅलरी हा खर्च आहे म्हणून एक्सपेंडिचरला ठेवला आहे इनरला 9000 आणि ॲडजस्टमेंट नंबर 3 नुसार आउटस्टँडिंग सॅलरी आहे 1300 ॲड केले आहेत सॅलरीमध्ये अधिक आउटस्टँडिंग 1300, तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले 10300 आणि आउटस्टँडिंग सॅलरीचा दुसरा इफेक्ट चालू वर्षाची बॅलन्स शीट लायबिलिटी साइड 1300। पुढे म्हटले रेंट 7500, याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे। रेंट हा खर्च आहे म्हणून एक्सपेंडिचरला ठेवले आहेत इनरला 7500। तिसऱ्या ॲडजस्टमेंट नुसार रेंट सुद्धा आउटस्टँडिंग आहे म्हणून रेंट मध्ये ॲड केले 7500 मध्ये अधिक आउटस्टँडिंग 950, तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले आहेत 8450 आणि आउटस्टँडिंग रेंटचा दुसरा इफेक्ट चालू वर्षाची बॅलन्स शीट लायबिलिटी साइड आउटस्टँडिंग रेंट 950। पुढे म्हटले इन्व्हेस्टमेंटची ॲडजस्टमेंट आपण मगाशीच सोडवलेली आहे। स्टेशनरी आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे दोन्ही खर्च असल्यामुळे ठेवले आहेत एक्सपेंडिचर साइडला डायरेक्ट बाहेरच्या कॉलम मध्ये। पुढे म्हटले बुक्स, लायब्ररीच्या दृष्टीने बुक्स ही ॲसेट आहे तर यावर्षी खरेदी केलेली बुक्स आहेत 5000। ही बुक्स लिहिण्यापूर्वी गेल्या वर्षी आपल्याकडे किती रुपयाची पुस्तके होती ते ॲडजस्टमेंट नंबर 1 ला लास्ट इयरचे बॅलन्स दिलेत बघा, त्याच्यामध्ये बुक्स म्हटलेत 50000। हे 50000 आधी 1 तारखेच्या बॅलन्स शीटला ठेवले आहेत ॲसेटला 50000 आणि हेच बुक्स पुन्हा आपण लिहिले आहेत चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला ॲसेट साइडला बुक्स कंसात ओल्ड 50000 आणि ह्या 50000 मध्ये या वर्षी खरेदी केलेली पुस्तकं जी आपल्याला पेमेंट साइडला दिली आहेत 5000 ती आपण ॲड केली आहेत, तेव्हा एकूण पुस्तकं झाली आहेत 55000 आणि या बुक्सवर डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे 6व्या ॲडजस्टमेंटला 10% आणि जी नवीन पुस्तकं खरेदी केली आहेत 5000ची ही पण चालू वर्षाच्या स्टार्टिंगलाच खरेदी केली आहे म्हणून 5000वर पण पूर्ण वर्षाचं 10% डेप्रिसिएशन 500 आणि जुन्या पुस्तकांवर 50000वर 10% डेप्रिसिएशन 5000 असं बुक्स वरचं टोटल डेप्रिसिएशन झालं 5500 वजा करून बाहेर अमाऊंट ठेवली आहे एकूण 50500 आणि डेप्रिसिएशन हा खर्च आहे म्हणून एक्सपेंडिचर साइडला यादी केली आहे टू डेप्रिसिएशन। त्याच्यामध्ये पहिल्या ठेवले बुक्स 5500 इनरला ठेवले आहेत। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कंसात दिले 2018-19 हे लास्ट इयर आहे म्हणजे मागच्या वर्षी खर्च देणं बाकी होते म्हणून ते मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला
म्हणजेच या वर्षीच्या ओपनिंग बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला ठेवले आहेत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 500. हे खर्च जे देणं बाकी होते 500 ते या वर्षी पेड केली आहेत. हा ॲक्च्युअल गेल्या वर्षीचा खर्च आहे, म्हणून तो पूर्णच्या पूर्ण पेड केला असल्यामुळे या वर्षीच्या इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साइडला कुठेही लिहिले नाही आहेत. पुढे दिले बाय बॅलन्स कॅरी डाऊन. हे या वर्षीचं कॅश बॅलन्स आहे क्लोजिंग, म्हणून चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला कॅश डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला 4650. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 1 वर जे बॅलन्स दिले होते त्यापैकी आपलं बुक्स लिहून झालंय. फर्निचर लिहायचं बाकी आहे बघा. फर्निचर गेल्या वर्षी होते 6500. हे फर्निचर विक्री केल्याचा कुठेही उल्लेख नाहीये, म्हणून या वर्षीच्या बॅलन्स शीटला पण फर्निचर ठेवलं आहे इनरला 6500 आणि त्याच्यावर डेप्रिसिएशन सांगितलंय 5व्या ॲडजस्टमेंटवर 10%, म्हणून 6500 वर 10% डेप्रिसिएशन 650 काढून वजा केलंय 5850 डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला. आणि फर्निचर वरचं 650 रुपये डेप्रिसिएशन एक्सपेंडिचर साइडला यादीत ठेवलं आहे फर्निचर 650. असं दोन ॲसेट वरचं टोटल डेप्रिसिएशन 6150. आणि पहिल्या ॲडजस्टमेंट मध्ये मशिनरी दिली आहे बघा 31/3/2019 ची, म्हणजे मागच्या वर्षीची एंडिंगची, म्हणून मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला ॲसेटला ठेवलंय मशिनरी 30,000 आणि हीच मशिनरी पुन्हा या वर्षीच्या बॅलन्स शीटला ॲसेटला ठेवली आहे 30,000. आता सुरुवातीला आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नसल्यामुळे 1 तारखेची जी आपण बॅलन्स शीट बनवली आहे तिचा आपण बॅलन्सिंग करायचं आहे. ॲसेटची बेरीज केली आहे 91,500, ती दोन्ही साइडला मांडली आहे आणि त्यातून एकच लायबिलिटी वजा केली आहे 500. तेव्हा आपल्याला मागच्या वर्षीच्या एंडिंगचा कॅपिटल फंड मिळालाय 91,000. हाच कॅपिटल फंड मागच्या वर्षीचा एंडिंगचा म्हणजे चालू वर्षाच्या स्टार्टिंगचा हा आपण चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला लिहून ठेवलाय कॅपिटल फंड 91,000. त्याच्यानंतर इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटचं बॅलन्सिंग केलंय. इन्कमची टोटल आली आहे 27,400, ती दोन्ही साइडला मांडली आहे. या प्रॉब्लेम मध्ये खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे, म्हणून आपल्याला सरप्लस मिळालेला आहे. डेबिट साइडला जो फरक काढलाय सरप्लस त्याला अमाउंट आली आहे 300. सरप्लस कंसात दिलंय एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. सरप्लस आपण कॅपिटल फंडामध्ये ऍड करतो, म्हणून चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला कॅपिटल फंडामध्ये ऍड केला आहे सरप्लस 300. या तीन अमाउंटची बेरीज बाहेरच्या कॉलमला ठेवली आहे 93,550 आणि या वर्षीच्या बॅलन्स शीटची टोटल आली आहे 96,300. या प्रॉब्लेम मध्ये जे काही कठीण आपल्याला वाटलं होतं त्याचं तुम्हाला मराठीतून इथे एक्सप्लेनेशन करून दाखवलेलं आहे. जर या प्रॉब्लेम बद्दल काही शंका असेल तर तुम्ही केव्हाही कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज टाकून विचारू शकता.